मित्रांनो, डी-फार्म अर्थात डिप्लोमा इन फार्मसी 2026-27 शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे. ऍडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे डीटीईच्या वेबसाईटवरती. त्यामुळे बरेच विद्यार्थी पालक वारंवार विचारत आहेत, बॅचलर ऑफ फार्मसी बी-फार्म आणि फार्म डी अर्थात डॉक्टर ऑफ फार्मसी हे जे कोर्स आहेत यांचे ऍडमिशन प्रोसेस कधीपासून सुरू होतील. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, डी-फार्म साठी तुम्हाला सीईटी किंवा नीटची कुठलीही आवश्यकता नाही, केवळ तुमच्या 12वीच्या ग्रुपच्या मार्क्सवरती ऍडमिशन होत असतं. मात्र या ठिकाणी बी फार्म असेल किंवा या ठिकाणी फार्म डी डॉक्टर ऑफ फार्मसी असेल यांच्या ऍडमिशनसाठी मात्र तुम्हाला एंट्रन्स एक्झाम जसं की MH-CET दिलेली असणं गरजेचं आहे. त्याशिवाय काही विद्यार्थ्यांनी सीईटी दिली नसेल आणि फक्त नीट दिली असेल तर नीटच्या मार्क्सच्या बेसिसवरती देखील तुमचे ऍडमिशन होते. ऑल इंडिया कोटातून काही जागा राखीव असतात. त्यामुळे लक्षात ठेवा, डिग्रीचे ऍडमिशन बी फार्म बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म आणि फार्म डी डॉक्टर ऑफ फार्मसी फार्म डी यांच्या ऍडमिशनसाठी मात्र तुम्हाला या ठिकाणी नीटच्या परीक्षेचा जो काही सध्या विषय सुरू आहे त्याचा रिझल्ट येईपर्यंत ही प्रोसेससाठी वाट बघावी लागेल. त्याशिवाय काही कॉलेजचे अप्रुव्हल असतात, या सगळ्या गोष्टींसाठी ही प्रोसेस थोडीशी डिले होते. तर ज्यावेळेस बी फार्मची ऍडमिशन प्रोसेस सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला अपडेट केलं जाईल. तोपर्यंत ज्या विद्यार्थ्यांना सीईटीला कमी गुण असतील ते डिप्लोमाला देखील रजिस्ट्रेशन करू शकतात. कारण बऱ्याच जणांना 12वीला बोर्डला चांगले मार्क्स असतील तर तुम्ही या ठिकाणी चांगल्या गव्हर्नमेंट कॉलेजला, गव्हर्नमेंट एडेड कॉलेजला डी फार्मला प्रवेश घेऊ शकता. बाकी या ठिकाणी बरेच विद्यार्थी असतात की सीईटी नीट दिलेली असते, इकडे पण चांगले मार्क्स असतात ग्रुप मध्ये, तर त्यामुळे दोन्हीच्याही ऍडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट होऊ शकता आणि कुठे कोणतं कॉलेज मिळतं या हिशोबाने नंतर निर्णय घेऊ शकता. डी फार्म असेल बी फार्म असेल दोन्हीची ऍडमिशन प्रोसेस ही पॅरलल ठेवली जाते. बऱ्याचदा जरी डिप्लोमाची ऍडमिशन प्रोसेस लवकर सुरू झाली असली तरी या ठिकाणी बी फार्मचे कॅपराऊंड आणि डी फार्मचे कॅपराऊंड ऑलमोस्ट समांतर पॅरलल ठेवले जातात. कारण अनेक विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन असतं, कारण सीईटीला कमी असतात, इकडे जास्त असतात, मग त्यामुळे ही प्रोसेस मोस्टली पॅरलल राहते. त्यामुळे जरीही डी फार्मची ऍडमिशन प्रोसेस लवकर सुरू झाली असली तरी बी फार्म आणि डी फार्मचे कॅपराऊंड अर्थात प्रवेश फेऱ्या आहेत त्या बऱ्याचदा पॅरललीच चालतात. तर ज्यावेळेस बी फार्मची ऍडमिशन प्रोसेस सुरू होईल अपडेट केलं जाईल, तोपर्यंत तुमचे काही डॉक्युमेंट पेंडिंग असतील ते काढून घ्या. त्याशिवाय महाराष्ट्र शासनाचा एक निर्णय आलेला आहे सध्या की या ठिकाणी जे काही SEBC मराठा आरक्षणचे विद्यार्थी असतील किंवा ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी असतील त्यांना कास्ट व्हॅलिडिटी जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी म्हणजे ऍडमिशन नंतरही 6 महिन्याची मुदत दिली जाते. त्यामुळे भलेही तुम्ही अजूनपर्यंत कास्ट व्हॅलिडिटी काढली नसेल तर ती काढून घ्या. जे डॉक्युमेंट पेंडिंग असतील ते काढून घ्या. ही सगळी प्रोसेस तुम्ही करून घेणं गरजेचं असतं. बाकी इतर काही तुमच्या शंका असतील त्या खाली कमेंट करा, येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्याची उत्तरं दिली जातील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला आणि जे कोणी बी फार्मला ऍडमिशन घेणार आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.